एका महिलेने वैभववाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलैला बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. पीडितेनं तक्रारीत संशयिताचं नाव भोगम असं सांगितल्यावरून पोलिसांनी पोलीस दप्तरी भोगम असं नाव नमूद केलंय. तक्रारीमध्ये नमूद केल्यानुसार संशयित भोगम हा मूळचा कोल्हापूरचा असून त्याची वैभववाडी तालुक्यात ऊसाची शेती आहे. भोगम यानं शेतमजुरी करणाऱ्या पीडितेवर एप्रिल महिन्यात बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. पीडितेनं तक्रारीत नमूद केलेल्या माहितीवरून वैभववाडी पोलिसांच्या पथकानं उपनिरीक्षक आगा यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केलाय. वैभववाडी पोलीस संशयिताच्या शोधासाठी कोल्हापुरात आल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताचं पूर्ण नाव माहिती नाही. राहणार कोल्हापूर या तक्रारीतील माहितीवरून संशयिताची ओळख लपवण्याचा प्रयत्न होतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण संशयिताच्या भोगम या आडनावावरून हा संशयित नेमका कोण याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. वैभववाडी तालुक्यात ऊसाची शेती असणारा भोगम नावाचा व्यक्ती कोण याचे अंदाज बांधले जात असून संशयित हा कोल्हापूर शहराजवळच्या ऐतिहासिक तलाव असलेल्या गावातला आणि मोठं राजकीय प्रस्थ असलेल्या घरातला असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. एप्रिलमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा 21 जुलैला गुन्हा दाखल होणं, संशयिताचं पूर्ण नाव, पत्ता तक्रारीतच नमूद नसणं, वैभववाडी पोलिसांनी दाखल गुन्ह्याची माहिती देतानाही गोपनीयता बाळगण्याचा प्रयत्न करणं, यावरून संशयिताला वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त होतोय.